सो हे गाइस, वेलकम टू माय रेस यूट्यूब चॅनल. तुमच्या सर्वांचं आपल्या एका नवीन भागामध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि मी आलो मार्बल हिलला. जसं की तो स्कायवर आहे, ते तुम्हाला मी आज दाखवण्यासाठी मी इकडे गिरगाव चौपाटी जवळ आले. तेच तुम्हाला दाखवण्यासाठी आलो. जुनं आहे आणि कसं तरी आमची बुकिंग केली, कारण का आम्ही इथे आलो होतो खूप टाईम लागला. मी ऑनलाईन बुकिंग केलं, आम्हाला ऑनलाईन बुकिंग केलं आणि आतमध्ये चाललं. मार्बल हिल हा राजपाल माउंटेन अल्टिस्ट यांनी इथे बांधलेला आहे. इथे तुम्हाला दाखवायला आता घेऊन चाललो आणि आता आम्ही इथे आलो हँगिंग गार्डनच्या जवळच आहे. तर आपण चाललो आहे. आम्हाला काही टेन्शन नाही. हे बघा गाईज, आम्ही पोचलो आता इथे. बाहेर उभे राहिले तिकीट दाखवायला. लोक आता तिकीट बुक करतात. तर काय तिथून आम्ही तिकीट स्कॅन करून आतमध्ये आलेलं आहे आणि तिथला जे व्ह्यू दिसतो एक नंबर दिसतोय. आता आम्ही इथून हळूहळू पुढे जाणार आहोत चालत. आणि इकडे मेन म्हणजे इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही बघितलं असाल. इथले नियम पाळा इथे आल्यावरती, कारण हे ह्या साईडून व्ह्यू पण भारी दिसतो आणि खूप जुनं आहे. तर इकडे आम्ही आता आतमध्ये बघायला आलो आणि हे बघू शकता, हे असं काहीसं लाकडाचं बनवलेलं आहे. इथून इंटरेस्ट आहे. तर ऑनलाईन तुम्ही तिकीट बुक करत असाल तर तुम्ही मॅक्झिमम 6 जणांचे तिकीट बुक करू शकता. त्याच्यावरती अलाउड नाही. जर तुम्हाला करायचे असेल जास्त जणांचे तर तुम्ही इथे येऊन करू शकता. आणि आता इथून हळूहळू पुढे चाललं. की चालू दिवशी आलो आहे म्हणून गर्दी कमी भेटली, नाही दररोज गर्दी खूप असते. पण जरा पुढे जाऊन बघू, सिनेमॅटिक बघा, बघू पुढे काय. इथे फोटोशूटला वगैरे खूप भारी जागा आहे. एक एक प्लेट लावलेलं आहे. जर मग इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर बघा इथून वाचलात तर तुम्हाला समजून जाईल. आणि इथे झाडं लावले, आता नक्की कळत नाही आता हा वाला झाड नक्की हा आहे की हा आहे, कारण वेगवेगळे दिसत आहेत. तर आपण पुढे जाऊया. आणि आता मेन म्हणजे मान्सूनच्या एंडिंगच्या सीझनमध्ये आपण आलो आहे म्हणून जरा ग्रीनरी बघायला भेटते. आणि जरा वातावरणही भारी आणि स्वच्छता या लोकांनी भारी मेंटेन ठेवलं आहे बघा, बघू शकता. आणि इथे डोंगर वगैरे पण इथून काचलसारखं आहे. आणि या साईडून व्ह्यू इथून नाही दिसणार. आम्ही जाणून बुजून संध्याकाळची मी तिकीट 5 वाजताची बुक केली, म्हणजे की सनसेट बघायला भेटेल. तर आपण पुढे जाऊया आणि इथून आता पुढे जाऊन आपल्याला सनसेटही बघायला भेटेल. तर त्यासाठी मी संध्याकाळची बुक केली की जेणेकरून, आणि मेन म्हणजे एवढं लक्षात ठेवा की आपण तिकीट बुक केली तर 1 तासच इकडे फिरायला भेटतो, 1 तासाच्या वरती नाही. आणि इकडे मॅक्झिमम कॅपॅसिटी 200 लोकांना पाठवायची कॅपॅसिटी आहे इथे. तर 200 लोकांना पाठवतात, त्याच्याहून जास्त लोकांना नाही पाठवत. आणि इकडे मेन म्हणजे ऑन डेला खूप गर्दी असते. आम्ही जाणून बुजून वीकच्या मध्ये आलो आहे, कारण जरा खाली भेटेल, शूट करायला भेटेल आणि तुम्हालाही दाखवायला भेटेल. तर आता तुम्ही कंटिन्यू ठेवा आणि तुम्हाला दाखवतो. इथे खूप सारे पक्षी आहेत ज्यांचा आवाज येतो आहे मला, तुम्हाला नाही येणार कारण माईकमध्ये एवढा क्लिअर आवाज नाही येणार. तर तुम्हाला बर्ड्स वगैरे दाखवून नक्की दिसले तर. आवाज तर येतो इकडून तिकडून आणि फोटोशूट चालू आहे सर्वांचं. तर कंटिन्यू ठेवा.
तर इथं बघू शकते इथे कॉमन मैना नावाची बर्ड दिले आणि त्याबद्दल खाली इन्फॉर्मेशन दिलं आहे. तर इथे कदाचित नशीब असलं तर बघायला भेटतात, नाहीतर नाही बघायला भेटत. पण इकडे ग्रीनरी एक नंबर आहे, कडक आहे एकदम, तुम्हाला मजा येऊन जाईल. सर्व इकडच्या झाडांची आणि पक्ष्यांची माहिती दिलेली. तर तेच बघत आणि अशा कुठल्या जागेवरती अजूनपर्यंत आलो नाही, तर तोच एक्सपिरियन्स घेण्यासाठी आम्ही दोघं आलो इकडे. संध्याकाळची वेळ झाली आहे आणि मस्तवाली वाईब झाली आहे इकडे आता. आणि इकडे जरा कॅमेरा माझा थोडा अंधार दाखवतो आणि इकडे कसं सावली आहे त्यामुळे जरा अंधार दिसत असेल तुम्हाला, तर म्हणून इकडे थोडं क्लिअरिटी जरा कमी येत असेल. आता थोडेसे आम्ही गोरे दिसू शकतो. हा ब्रिज 285 मीटर लांबीला आणि रुंदीला 2.4 मीटरपर्यंत हा रुंदी यायची. पाऊस लागते खूप लांबपर्यंत आहे. तिकडे पुढे पाऊस चालू झाला, जरा प्रॉब्लेम झाला त्यामुळे छत्री वगैरे काय आणले ना. तिकडे काय पुढे शेड पण नाही, पण तरी सुद्धा तुम्हाला दाखवायसाठी आम्ही अंजूनपर्यंत जाऊ. पण प्लीज देवा बंद कर. व्ह्यू काय दिसतंय बघू शकता गाईज, पूर्ण गिरगाव चौपाटी दिसते. कारण का आम्ही सौरभला पण बघू शकाल. साईडचा जो एरिया जुना होता 90च्या काळामध्ये, जे इकडे ह्या साईडला सर्व फार्म हाऊस वगैरे होते, तर त्यावेळेचे मला काही सोशल मीडियाद्वारे काही फोटो भेटलेत, तर ते तुम्हाला शेअर करतो आणि ते बघून घ्या. मला नक्की आवडेल. आज माझे जास्त काय भेटले ना, जेवढे क्लिप भेटले तेवढे मी तुम्हाला दाखवतो. पाऊस अचानक भयानक आला. शीट, पावसाने धोका दिलाय काय आम्हाला आज. गद्दारी करबे. मार्बल हिल ह्याचं टायमिंग काहीतरी सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 8-9 वाजेपर्यंत चालू असतो. तर इकडे तुम्ही आलात तर चालू डेला तुम्हाला बरं पडेल, खाली भेटेल पूर्ण, जसं की आम्हालाही खाली भेटलं आज. आणि संध्याकाळचा आलात ना 6च्या नंतरला, तर इथे मस्त तुम्हाला एकदम भारी व्ह्यू भेटेल. इकडे पूर्ण लाईटिंग वगैरे एकदम भारी, या साईडला म्हणजे माहोलच खूप भारी केलेला असतं. जर तुम्हाला तसा माहोल पाहिजे असेल तर तुम्ही नक्की, एक रात्रीची क्लिप आहे तर तुम्हाला दाखवेन मी ती. कारण तुम्ही
रात्रीचा खूप भारी माहोल भेटेल तुम्हाला जर तुम्हाला यायचं असेल. आणि डेला पण येऊ शकता, काय नाही, फोटोशूट वगैरे पण भारी होतं आणि रात्रीचा पण खूप फोटोशूट भारी होतो. पावसाने आम्हाला जरा धोका दिला आणि भिजवून आता गायब झाला. शेवटी थांबलेले सगळ्यांनी गेटकडे एक्झिटसाठी गार्ड सगळ्यांना घेऊन या बाहेर. हो आम्ही येतो. एक्झिटसाठी सगळ्यांनी गेटकडे या. ओके कोणी थांबणार नाही. शेवटी चालेल. थांबलेले. ओके हाँ पे लास्ट में रुके हुए सब लोग गेट की तरफ आ जाइए. ओके एक्झिट बनवलं मस्त हां बनवलं हां बनवलं आहे भारी आणि मेंटेनही खूप चांगलं ठेवलं आहे. स्वच्छता पण खूप चांगली ठेवलं आहे. तर तुम्ही नक्की या इथे. मी लोकेशनही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेन. आणि इकडे 105ची इथे बस येते, तर तुम्ही ग्रँड रोडवरूनही ती पकडू शकता आणि तिकडून 6 रुपये पर पर्सन तिकीट आहे, तर त्याच्याने येऊ शकता. आम्ही चर्नी रोडवरून आलो आहे चालत. ते पण काय नाही 10-20 मिनटं लागतात चालत, म्हणून आम्ही चालत आलो. कारण आम्ही तसं पण लवकर आलेलो, इथे पण कंटाळाच येणार होतं, तर आम्ही चालत आलो, बसने नाही आलो. तर ते तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि बस आपल्या व्हिडिओला शेअर करा. आम्हाला पण खूप भारी वाटलं, तिथे काहीतरी युनिक एक्सपिरियन्स घ्यायला भेटला आणि वाटतच नव्हतं की मी मुंबईमध्ये आहे. तर खूप भारी मजा आली. तर आता मी चाललो आहे काहीतरी खायला. खूप भूक लागल्या. पेट पूजा करायला, कारण पोट आतमध्ये गुडगुड गुडगुड करायला लागला, आवाज मारतो बाहेर. तर आता बघू काहीतरी इथे खाऊ आणि मग निघू. रात्र पण होते, तर आपले ब्लॉग मोठा केलं तर परत कॅमेरा क्वालिटी खराब होईल. तर बघा इथे बघू शकते, इथेच मागे हँगिंग गार्डन आहे आणि मी इथेच आता ब्लॉग एंड करतो. तर हा ब्लॉग कसा वाटला आहे तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्याकडून जेवढं झालं तेवढं मी इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला. थँक्यू इथपर्यंत माझा ब्लॉग कंटिन्यू ठेवण्याबद्दल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुम्ही नक्की इथे या. आणि खूप भारी आहे इकडे. आपल्या चॅनल आता हळूहळू ग्रो व्हायला लागला आहे, तर तुम्ही नक्की सपोर्ट करा. तुमचा सपोर्ट असेल तर नक्की तुमच्यासाठी भारी भारी ब्लॉग येतील आणि मलाही खूप मोटिवेशन भेटेल पुढचे ब्लॉग कंटिन्यू करण्यासाठी. आणि मी असंच नवीन तुमच्यासाठी प्लेस घेऊन येत जाईन आणि माझे डेली ब्लॉगही तुम्हाला दाखवत जाईन. तर नक्की आपल्या चॅनलला कंटिन्यू राहा आणि चला हा ब्लॉग इथे एंड करतो. तर बाय बाय, टेक केअर आणि आपल्या चॅनल लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.